लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणखी जास्त झाले. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा ते सगळं उफाळून आलं. आज आपण परिस्थिती पाहताय. आज मला एकट्यालाच या ठिकाणी कसे समाज जात धर्माचा आशीर्वाद आहे. कारण जीवनामध्ये मी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही. आपलं ह्याचं जमतंय का त्याचं जमतंय हे बघून जर मतदान करत असाल तर मात्र आपल्या सर्वांचाच घात होईल एवढं लक्षात ठेवा. विधानसभेच्या निवडणुकीत एक परिणाम इतिहास घडवला. ऐतिहासिक मतानं निवडणुकीच्या अगोदरपासून महाराष्ट्रात एक आगळं वेगळं राजकारण, सामाजिक तेढ, समाजामध्ये वाद हे प्रकार चालले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणखी जास्त झाले. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारने पुढाकार घेतल्यानंतर कुठंतरी ते सामाजिक तेढ निर्माण झालेले कमी झाले. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा ते सगळं उफाळून आलं. आज आपण परिस्थिती पाहताय. आज मला एकट्यालाच या ठिकाणी कसे टार्गेट केलं जात आहे. पण त्यांनी कितीही टार्गेट मध्ये मला बसवायचा प्रयत्न केला तर त्यांच्या टार्गेट मध्ये मी कधी बसू शकत नाही. मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, मला सर्व समाज जात धर्माचा आशीर्वाद आहे. कारण जीवनामध्ये मी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही. म्हणून आज मला या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे संपूर्ण आशीर्वाद. या निवडणुकीत आपण गल्लीचं, आपल्या वार्डाचं, आपलं ह्याचं जमतंय का त्याचं जमतंय हे बघून जर मतदान करत असाल तर मात्र आपल्या सर्वांचाच घात होईल एवढं लक्षात ठेवा. आज उभ्या महाराष्ट्रात सगळ्यांना फक्त एकच माणूस सलतोय. का सलतोय माहित नाही, ज्याचं नाव आहे धनंजय मुंडे. मी तर आपले उपकार मानेन की विधानसभेच्या निवडणुकीत एक परिणाम इतिहास घडवला. ऐतिहासिक मतानं या ठिकाणी मला आपण 1,42,000 मताधिक्य देऊन विजयी केले. आता हे 1,42,000 मताधिक्य एका ठराविक समाजाचं नव्हतं, सर्व जाती धर्मातलं होतं. पडलेल्या मतापैकी 76% मतं ज्यावेळेस मला पडली त्या 76%मध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मला मतदान केलं. आणि हा इतिहास घडला. मंत्री झालो, नंतर मंत्रिपदावरून खाली आलो. माझ्यासाठी मंत्रिपद सर्वस्व नाही. माझ्यासाठी सर्वस्व काय असेल तर काम करत राहणं आणि काम करून तुमच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं, कायम तुमच्या मनामध्ये राहणं आणि तुमची सेवा करणं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.